उपासना कार्यक्रमाच्या या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे. आपण पवित्र शास्त्रातून एक अद्भुत प्रवास करीत आहोत. आपल्या मागील भागात आपण उत्पत्ती अध्याय 1 मध्ये प्रकट झालेल्या गहन सत्यावर मनन केले की स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता असलेल्या देवाने पुरुष आणि स्त्रीला स्वतःच्या प्रतिमेत निर्माण केले. त्यांच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला या उद्देशाने की त्यांचा संपूर्ण सृष्टीवर अधिकार असावा. मानवजातीला वेगळे केले गेले होते, केवळ पृथ्वीचे काळजीवाहू म्हणून नव्हे तर देवाच्या स्वभावाचे सजीव प्रतिबिंब म्हणून, ज्यांना विवेक, इच्छाशक्ती आणि नैतिक जबाबदारी बहाल केली होती. देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट चांगली, परिपूर्ण आणि दैवी व्यवस्थेने परिपूर्ण होती. आजच्या भागात आपण शब्बात दिवसाकडे, देवाच्या निर्मितीच्या कार्यानंतरचे पवित्र विश्रांतीच्या आणि पूर्णत्वाच्या वेळेकडे आपले लक्ष केंद्रित करू. त्यानंतर आपण पुनर्स्थापनाच्या पहिल्या 5 दिवसांचा आढावा घेऊ, जिथे देवाने जगात रचना, सौंदर्य आणि जीवन आणले. नंतर आपले लक्ष मानवाच्या निर्मितीकडे वळेल, ज्याला देवाच्या प्रतिमेत घडवले गेले आणि त्याला अधिपत्य व उद्देश सोपवण्यात आला. मानवासमोर कोणती अटी होती हे देखील आपण पाहू. चला तर मग हा प्रेरणादायी अभ्यास आपण सुरू करूया आणि निर्मितीच्या कथेत देवाच्या योजनेची गहनता शोधण्याचा प्रयत्न करू. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, संपूर्ण जग हे आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. मनुष्याने कितीही प्रयत्न केला तरीही या सर्व गोष्टींची उकल आम्हाला पूर्णपणे होतच नाही. परंतु तरी देखील मानवाचे शोध प्रयत्न चालूच असतात. मागील कार्यक्रमात आपण पृथ्वीच्या निर्मितीबद्दल पाहिले होते. आज आपण उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या अध्यायात आपण जे विविध विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. शब्बात दिवस, पुनर्स्थापनेच्या पहिल्या 5 दिवसांचा सारांश, माणसाची निर्मिती, माणसाला दिलेली अट आणि स्त्रीची निर्मिती. आजच्या अध्ययनात आपण अध्याय 2 मधील 1 ते 8 या वचनांचे अध्ययन करणार आहोत. यामध्येही आपण आपला शोध प्रयत्न चालूच ठेवणार आहोत आणि काही गोष्टींची उकल नक्कीच आम्हाला सर्वांना होणार आहे. अध्याय 2 मध्ये या प्रकटीकरणाचे एक महान तत्व आम्हाला पहिल्यांदाच आढळते, परंतु ते देवाच्या वचनात पुन्हा पुन्हा आढळते. हे तत्व प्रेरणेचा एक ठसा आहे. तसेच तो पुनरावृत्तीचा नियम आणि पुनर्कथनाचा नियम आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवाचा आत्मा देवाच्या वचनाद्वारे महान तथ्ये आणि सत्यांची मालिका थोडक्यात सांगतो. नंतर तो पुन्हा त्या मालिकेतून जे सर्व महत्त्वाचे आहे ते प्रगट करतो आणि शेवटी तो विशिष्ट गोष्टीचे स्पष्टीकरण आणि विस्तार करतो. आपण उत्पत्तीच्या अध्याय 1 मध्ये निर्मितीचे 6 दिवस पाहिले होते. पवित्र आत्मा आता अध्याय 2 मध्ये अध्याय 1 मध्ये दिलेल्या निर्मितीच्या 6 दिवसांचेही असेच करणार आहे. हेच तत्व आम्हाला अनुवादाच्या पुस्तकातही दिसते. वाळवंटात किंवा रानात 40 वर्षांच्या अनुभवानंतर अनुवाद हे पुस्तक नियमशास्त्राचा देण्यात आलेला अर्थ आहे. अनुवाद ही केवळ नियमशास्त्राची पुनरावृत्ती नाही, तर त्याची व्याख्या आहे. त्याचप्रमाणे आपल्याला केवळ एकच नाही तर 4 शुभवर्तमान दिलेले आहेत. देवाच्या वचनात पुन्हा पुन्हा ही प्रक्रिया पाळली जाते. प्रियानो, आता आपण शब्बात दिवसाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. अध्याय 2 मध्ये निर्मितीच्या 6 दिवसांमधून जे काही आहे ते मनुष्याशी संबंधित आहे आणि आपण शब्बात दिवसापासून सुरुवात करतो. वाचूया आपण उत्पत्ती 2रा अध्याय 1 ते 3 ही वचने. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले
देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला आणि सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. खरं तर आम्ही शब्बात दिवसाचे महत्त्व विसरायला नको. जेव्हा असे म्हटले जाते, देवाने त्याच्या कामापासून विश्रांती घेतली, तेव्हा त्याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ आपण असा घ्यावा का की देव थकला, 7व्या दिवशी विश्रांती घेण्यासाठी बसला आणि म्हणाला की त्याचा एक मोठा आठवडा होता, त्याने 40 तासांपेक्षा जास्त काम केले आणि त्याला विश्रांती घ्यायची होती. जर आम्ही असा विचार करतो तर ते पूर्णपणे मूर्खपणाचे आहे. देवाने त्याच्या कामापासून विश्रांती घेतली. जेव्हा देवाने त्याचे 6 दिवसांचे काम पूर्ण केले, तेव्हा त्याने ते पाहिले आणि ते खूप चांगले होते आणि त्याला दुसरे काही काम करायचे नव्हते. पहा, जेव्हा जेव्हा आपण दिवसभर काम करून ऑफिसमधून बाहेर पडतो, तेव्हा आमच्या डेस्कवर अजूनही पुष्कळ काम असतात आणि जी आम्हाला नंतर करायची असतात. आपण कधीही म्हणू शकत नाही की मी काम संपवले आहे, मी ते पूर्ण केले आहे. पण देवाने ते केले. 6 दिवसांच्या शेवटी त्याने 7व्या दिवशी विश्रांती घेतली, कारण त्याचे काम पूर्ण झाले होते. हे सर्वात मोठे असे आध्यात्मिक सत्य आहे. इब्री लोकांचे पुस्तक आपल्याला सांगते की विश्वासणारे म्हणून आपण विसाव्यामध्ये प्रवेश करतो. म्हणजेच आपण त्याच्यामध्ये प्रवेश करतो. आपण त्याच्या परिपूर्ण मुक्ततेत प्रवेश करतो. तो तुमच्या आणि माझ्यासाठी 2000 वर्षांपूर्वी वधस्तंभावर मरण पावला आणि तो आपल्याला अशी मुक्तता देतो ज्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो. पौलानेही याबद्दल रोमकरासपत्र 5वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये लिहिले आहे. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहो, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. प्रियांनो, ही गोष्ट खरी आहे की तारणासाठी मला काहीही करण्याची गरज नाही. येशूने हे सर्व आधीच करून ठेवले आहे. आम्हाला फक्त विश्वास ठेवायचा आहे. एका कवयित्रीने म्हटले आहे, येशूने किंमत भरून दिली. मी सर्वस्वी त्याची ऋणी आहे. पापाने एक किरमिजी रंगाचा डाग सोडला होता. येशूने तो धुवून बर्फासारखा पांढरा केला. प्रियांनो, आता आपण पुनर्स्थापनेच्या पहिल्या 5 दिवसांचा सारांश पाहणार आहोत. वरवर पाहता आपण राहत असलेले हे विशाल विश्व आहे, जे कोट्यावधी वर्षांपासून येथे आहे. परंतु पृथ्वीबाबत आणि सर्व निर्मितीविषयी मोठ्या प्रमाणात काहीतरी घडले. परिणामी देव कार्यरत झाला. देवाचा आत्मा पृष्ठभागावर तळपत राहिला आणि या सर्व प्रक्रियेतून विश्व निर्माण झाले. आता आपण उत्पत्ती 2 अध्याय वचन 4 हे वाचूया. उत्पत्ती 2 वचन 4. आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती झाली, तेव्हाचा उत्पत्तीक्रम हा होय. वास्तविक पिढ्या या शब्दाचा अर्थ कुटुंब असा होतो. उत्पत्तीचे पुस्तक केवळ सुरुवातीचे किंवा आरंभीचे पुस्तक नाही, तर ते कुटुंबांचे पुस्तक देखील आहे. ज्या दिवशी परमेश्वर देवाने पृथ्वी व आकाश निर्माण केले, त्या दिवशी त्याने आकाशातील व पृथ्वीची कुटुंबे निर्माण केली. उत्पत्ती 2 अध्याय 5 ते 6 या वचनात म्हटले आहे, परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली, तेव्हा शेतातले कोणतेही उद्भिज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्याप उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडिला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. मनुष्य पृथ्वीवर येण्यापूर्वी हे सर्व येथे होते. आणि आता आपण अध्याय 1 मध्ये देवाचा उद्देश काय होता हे शोधण्यास सुरुवात करूया. अध्याय 1 मध्ये देव ज्या माणसाला बनवणार आहे त्याच्यासाठी एक घर तयार करत होता. देव आता या माणसाला त्याच्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी हलवण्यास तयार आहे.
साठीच रे ख्रिस्ता आता स्वीकारून घे मला आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता आता कवटाळून घे मला जीव तुझ साठीच रे जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा भारावणे मन जाय रे ख्रिस्ता बघता निस्वार्थ तव प्रेमा जीव तुझ साठीच रे हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला आलास तू मज साठी रे ख्रिस्ता आता स्वरते तू मजला जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता आता कवटाळून घे. प्रियांनो, आता आपण मनुष्याच्या निर्मितीविषयी काही पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या अध्यायात आपण पाहिले की पृथ्वीवर काहीही नव्हते आणि नंतर अजैविक अस्तित्वात आले. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. निर्मितीमधील पुढची पायरी म्हणजे जीवसृष्टीची निर्मिती. आम्ही ते पाहिले होते उत्पत्ती 1 अध्याय आणि 21 या वचनामध्ये, जेथे असे म्हटले आहे की प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने प्राणी जीवन तयार केले, परंतु वरवर पाहता वनस्पती जीवन नष्ट झाले नव्हते आणि पुनर्निर्मितीच्या वेळी बीज पृथ्वीवर आधीच होते. प्रियांनो, या बाबतीत मी आग्रहीपणाने मत मांडू इच्छित नाही, परंतु या सर्व गोष्टींचे तात्पर्य मात्र तसे असेल असे दिसते. या संदर्भात देवाने आपल्याला फार कमी सांगितलेले आहे. मग नंतर आम्हाला दिसते की मनुष्य हा निर्मितीमधील पुढचा टप्पा आहे. प्रत्यक्षात हे कोणतेही नैसर्गिक अवस्थांतर नव्हते आणि उत्क्रांती म्हणावी तर उत्क्रांती तेवढे अंतर भरून काढू शकत नाही, ज्यामुळे आपल्याला पृथ्वीवर होमोसेपियन्स दिसले. म्हणूनच आपण म्हणू शकतो की पृथ्वी मनुष्याच्या आगमनासाठी तयार होती. आता उत्पत्ती ह्याचा 2 अध्याय आणि 7 हे वचन आपण वाचूया. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. मनुष्याच्या निर्मितीची ही पद्धत आहे.
येथेही आपणास दिसते की देवाने आपल्याला काही मर्यादित गोष्टीच सांगितलेल्या आहेत. भौतिकदृष्ट्या माणसाला मातीतून बाहेर काढण्यात आले आहे. हे खरंच मनोवेधक आहे की आपले शरीर सुमारे 15 किंवा 16 रासायनिक घटकांनी बनलेले आहे आणि तेच रासायनिक घटक जमिनीत असतात. माणसाचा भौतिक भाग जमिनीतील मातीतून बनविण्यात आलेला आहे. जर आपल्याला उकळून आपल्यामधील रासायनिक घटक वेगळे केले तर पैशाच्या बाबतीत आपली किंमत फारच कमी असेल. हे आपल्याला शारीरिक मूल्याचे प्रमाण आहे, कारण आपण जमिनीतील मातीपासून बनलेले आहोत. पण माणूस मातीपेक्षा जास्त आहे. भौतिकदृष्ट्या तो धूळ माती आहे आणि तो मातीत परत जाईल. परंतु त्याचा आत्मा मात्र देवाकडे जातो. असे का बरे? याचे कारण असे आहे की देवाने त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. प्रियांनो, पहा, येथे देवाने मनुष्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. देवाने मनुष्याला जीवन दिले, जे शारीरिक किंवा मानसिक आहे, आणि नंतर त्याने त्याला जीवन दिले जे आध्यात्मिक आहे. दुसऱ्या शब्दात, मनुष्य आता त्याच्या निर्मात्याशी एक अद्भुत नातेसंबंधात जोडला गेलेला आहे. त्याच्यामध्ये देवाला मिळवण्याची क्षमता आहे. आपल्या माहितीनुसार देवाच्या विश्वात आढळणाऱ्या इतर सर्व प्राण्यांपासून माणसाला हीच गोष्ट वेगळी करते. अर्थात देवाच्या निर्मितीत देवदूतही आहेत, परंतु आम्हाला त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. आस्तिक उत्क्रांतीवाद्यांचे म्हणणे आहे की मानवजातीची उत्क्रांती इथपर्यंत झाली आणि नंतर देवाने उत्क्रांतीवर कार्य करण्यास सुरुवात केली. तथापि कोणत्याही प्रकारचा उत्क्रांती सिद्धांत मानवी भाषणाला जबाबदार धरू शकणार नाही. तो मानवी सद्सद्विवेक बुद्धीला जबाबदार धरू शकत नाही आणि तो मानवी व्यक्तिमत्वालाही जबाबदार धरू शकत नाही. या 3 गोष्टी आहेत ज्यात उत्क्रांतीमध्ये थोडी अडचण आहे. माणसाची हाडे घेणे आणि त्याची तुलना मानववंशीय बहुधा वानर किंवा घोड्याशी करणे खूप सोपे आहे. त्यात आम्हाला एक उल्लेखनीय समानता दिसेल, तरीही एक विस्तृत भिन्नता देखील आहे. काही बाबतीत एक विशिष्ट समानता असेल, कारण हे प्राणी त्याच वातावरणात फिरतात ज्यामध्ये आपण मानव म्हणून फिरतो. याचे उदाहरण मी तुम्हाला देऊ शकेन. कदाचित 2 वेगवेगळ्या गाड्यांचे सांगाडे समान असू शकतील, परंतु जेव्हा त्या सांगाड्यांच्या गाड्या बनवल्या जातात आणि आपल्यासमोर एक वेगळा ब्रँड म्हणून त्या गाड्या साकारल्या जातात, तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये कोणतीच समानता उरत नाही. गाडीचे सांगाडे समान असूनही त्यांचे अंतिम स्वरूप मात्र समान राहत नाही. मला असे वाटते की मनुष्य आणि इतर प्राण्यांमधील समानतेबद्दल अशी अतिशयोक्ती केली गेली आहे. मनुष्य हा वेगळा प्राणी आहे. देवाने मनुष्याच्या नाकपुडीत जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी बनला. मनुष्याची निर्मिती भयप्रद आणि अद्भुत अशी होती आणि हीच गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता आपण पुढील वचन म्हणजेच उत्पत्ती 2 अध्याय वचन 8 हे वाचणार आहोत. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. एदेन बाग कुठे आहे हे मी सांगू शकत नाही. कदाचित ती टायग्रीस आणि युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यात कुठेतरी असावी. हे संपूर्ण खोरे म्हणजे एदेन बाग असावी. हे खोरे अतिशय सुपीक आहे. पूर्वी या ठिकाणी वस्ती करणारे लोक पेरणी किंवा लावणी करीत नसत, तर पिकाची निव्वळ कापणी करीत. इतके हे खोरे सुपीक होते. होऊ शकते की ही जागा पुन्हा कधी पृथ्वीचे केंद्रस्थान होऊ शकेल. प्रियांनो, या ठिकाणी आपण आपले अध्ययन संपवित आहोत. आजच्या अध्ययनात आपण शिकलेले प्रकटीकरणाचे महान तत्व कृपया आपल्या स्मरणात ठेवा. निश्चितपणे पवित्र शास्त्राचे अध्ययन करताना, सखोल अभ्यास करताना या तत्वाचा आम्हाला उपयोग होणार आहे. माझी खात्री आहे की आपण असे करण्याचा नक्की प्रयत्न कराल. प्रभूची कृपा आपणाबरोबर असो. आपण प्रार्थना करूया.
सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभूजी, तुझ्या वचनांकडे लक्ष देण्याची संधी तू आम्हाला दिलीस. तुझ्या वचनांमधलं गहन गोष्टी बापा तू आमच्यासमोर उघड केलेल्या आहेत आणि परमेश्वराचे मार्गदर्शन तू आज आमच्यासमोर ठेवलेलं आहेस. होय प्रभू परमेश्वर देव बापा, आम्हाला एक वेगळी दिशा, एक वेगळा विचार करण्यास भाग पाडलेला आहे. होय प्रभूजी, आमची मानवी जी काय क्षमता आहे त्याप्रमाणे आम्ही तुला पाहण्याचा, तुला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्रभूजी, तुझ्या वचनांच्याद्वारे या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी सोप्या झालेल्या आहेत आणि म्हणून तुझ्या वचनांमध्ये अधिक दृढतेने राहण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझे उपकार मानतो की तू आमच्याबरोबर आहेस. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर सदैव असो. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू उठला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू आजला.
प्रियांनो, आजच्या संपूर्ण कार्यक्रमात आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या भागातून आपण शिकलो की प्रकटीकरणाचे एक महान तत्त्व म्हणजे पुनरावृत्तीचे नियम उत्पत्ती 2 मध्ये प्रथमच दिसून येते. हे तत्त्व दाखवते की देव प्रथम मोठे चित्र कसे सादर करतो आणि नंतर सर्वात महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी परत येतो. या प्रकरणातील ती गोष्ट आहे मानवाची निर्मिती. या अध्यायाची सुरुवात शब्बात दिवसाने होते, जिथे देवाने विश्रांती घेतली. ही विश्रांती ख्रिस्ताच्या पूर्ण झालेल्या तारणामध्ये विश्वासणाऱ्यांना मिळणाऱ्या आध्यात्मिक विश्रांतीकडे निर्देशित करते. त्यानंतर आपण पुनर्स्थापनाच्या पहिल्या 5 दिवसांचा आढावा घेतला, जिथे देवाने अराजकतेतून सुव्यवस्था आणि जीवन आणले आणि मानवजातीसाठी पृथ्वी तयार केली. शेवटी आपण मानवाच्या निर्मितीचा अभ्यास केला. तो मातीपासून बनवला असूनही देवाच्या श्वासाने भरलेला होता आणि सजीव आत्मा बनला. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा वेगळा मनुष्य देवाच्या प्रतिमेनुसार निर्माण झाला. त्याला आत्मा, बुद्धी आणि नैतिक क्षमता प्रदान करण्यात आली आहे. तो आपल्या निर्माणकर्त्यासोबत संगती साधण्यासाठी अद्भुत आणि आश्चर्यकारक रीतीने घडवला गेला आहे. मला आशा आहे की आजचा अभ्यास तुम्हाला उत्पत्तीचे पुस्तक पुन्हा वाचण्यासाठी आणि निर्मितीच्या कथेत देवाचा हात कसा कार्यरत आहे हे पाहण्यासाठी नक्कीच प्रेरणा करेल. आपण पुन्हा भेटूपर्यंत देवाच्या कृपेत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. मानवजातीला या विश्वात आणण्यासाठी देवाने 4 पद्धती वापरल्या आहेत. आजचा प्रश्न: उत्पत्तीचे पुस्तक हे केवळ सुरुवातीचे किंवा प्रारंभीचे पुस्तक नाही, तर ते टिंब 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 पुस्तक देखील आहे. ए. कुटुंबांचे, बी. गोष्टींचे, सी. नियमांचे, डी. सामान्य. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.